नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। जय गजानन माऊली। नमस्कार रेवतीताई, मी श्रेयस। माझी एक कॉलेजची मैत्रीण होती, तिचं नाव बदलून अनुभव देत आहे। तर माझी मैत्रीण मीनल ही एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील साधेपणा जपणारी मुलगी होती। वागण्या बोलण्यात अगदी सालस, कुणाचंही मन न दुखवणारी। तिच्या या स्वभावामुळेच मी तिच्याकडे आकर्षित झालो। आता मी देखील इतर सामान्य कुटुंबातील मुलगा, आणि त्यात मी ना अभ्यासात हुशार की दिसण्यात काही विशेष। त्यामुळे मी नेहमी विचार करत की मीनल ही मला पसंत करेल का। ह्याच विचारात कॉलेजचे 1.5 वर्ष निघून गेले। मग माझ्या घरची परिस्थिती बिघडली आणि वडील ह्यांचे सारखे आजारपणामुळे त्यांची नोकरी गेली। अचानक घराची जबाबदारी मलाच उचलावी लागली। आईला 24 तास बाबांची सेवा करायची ड्युटी लागली। तिचं घरकाम लहान बहीण दीप्ती ही करू लागली। मी आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल इतक्या पगाराची नोकरी शोधली, पण ती मिळेना। पण मग माझा मामा, जो भाजी मार्केटमध्ये हातगाडी लावतो, त्याने मला बाजारात एक छोटीशी जागा मिळवून दिली। तिथे मला लहान मुलांच्या कपड्याचं स्टॉल लावून दिलं आणि नशिबाने मला साथ दिली व वर्षभरातच मी एक स्वतःचं छोटं दुकान बँक लोन घेऊन खरेदी केलं। हळूहळू विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसू लागली। असं 2.5 वर्ष निघून गेले आणि पुन्हा मला अचानक मीनलीची आठवण झाली व मी विचार केला की आता तर तिचं शिक्षण पूर्ण होऊन तिचं लग्न देखील झालं असेल, म्हणून मी तिचा विचार सोडून दिला। पण मनात नेहमी हेच येत की जीवनसाथी मिळावी तर मीनल। माझे कोणी जास्त मित्र वगैरे नव्हते आणि मी माझ्या मनातल्या खाजगी गोष्टी कोणाला सांगत देखील नसे। फक्त माझ्या दुकानास लागून एक आध्यात्मिक सामग्री म्हणजे कापूर, गंध, अगरबत्ती, तुळशी माळा, रुद्राक्ष माळा वगैरे वगैरे विकणारे विकास जोशी दादा हे होते। ते माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठे होते, पण स्वभावाने खूप मोकळे। ते मला मित्राप्रमाणेच वागणूक देत, मी फक्त त्यांच्याशी बोलत। विकास दादा यांच्या दुकानात साधारणपणे आध्यात्म क्षेत्रातील आणि भक्ती मार्गातील लोकच येत असे। एकदा संध्याकाळी मी माझ्या दुकानात बसलो असताना विकासदादांनी मला हाक मारली आणि त्यांच्या दुकानात चहा घेण्यासाठी बोलवलं। मी जेव्हा त्यांच्या दुकानात गेलो तेव्हा आधीच तिथे 2 वयस्कर गृहस्थ खुर्चीवर बसले होते। विकासदादांनी मला त्यांच्याशी ओळख करून दिली व त्यांतील एक सद्गृह हे खूप नामांकित ज्योतिषशास्त्र जाणणारे होते व विकासदादा यांना माझ्याविषयी खूप आपुलकी आणि काळजी असल्याने त्यांनी त्या ज्योतिषशास्त्री यांना माझ्याविषयी विचारपूस केली। तेव्हा त्या ज्योतिषशास्त्री यांनी मला माझं जन्मतारीख व जन्मवेळ या संबंधित माहिती विचारली। मग त्यांनी थोडा वेळ विचार करून म्हटलं की माझं भाग्य खूप बलवंतर आहे, पण जोपर्यंत माझ्या भाग्याचं कुलूप उघडण्यासाठी मला गुरुकिल्ली लाभत नाही तोपर्यंत मला वाट पाहावी लागेल। त्यांनी जेव्हा माझ्याबद्दल असं सांगितलं तेव्हा मी काही त्यांचं मनावर घेतलं नाही, पण विकासदादा मात्र हे त्या दिवसापासून माझ्या खूप मागे लागले की मी कुठल्याही एका देवताला माझं गुरु करून घ्यावं आणि जर कोणीच माझ्या मनात नसेल तर मी श्री दत्त गुरु यांना माझं गुरु म्हणून स्वीकारावं आणि त्यांची सेवा सुरू करावी। तेव्हा मी विकासदादा यांना म्हटलं की दादा, जोपर्यंत स्वतःचं मन आपसुकच एखाद्या गुरुकडे वळत नाही तोवर असं जबरदस्तीने कोणालाही गुरु म्हणून स्वीकारता येत नाही। त्यात गुरूंचीही आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारण्याची सहमती असावी लागते। मग असेच काही दिवस निघून गेले आणि एक दिवस संध्याकाळी पुन्हा मी विकासदादा यांच्या दुकानात बसलेलो असताना त्यांचा एक मित्र तिथे आला। त्यांनी दादांना म्हटलं की उद्या आपल्याला शेगाव येथे जायचं आहे। तेव्हा दादाने मित्राला विचारलं की असं अचानक शेगावला जाण्याचा निर्णय कसा घेतला। तेव्हा तो मित्र म्हणाला की मी महाराजांना नवस केला होता की आम्हाला मूल झालं की मी तुमच्या दर्शनासाठी येईल आणि महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली, म्हणून उद्या ऑफिसला सुट्टी मिळाल्याने मी शेगाव येथे जाण्याचं ठरवलं
मी एकटाच कसा माझ्या गाडीने जाऊ, म्हणून तुला सोबत घेण्यासाठी आलो. तेव्हा दादा देखील त्यांच्याबरोबर जाण्यास लगेच तयार झाले व दादाने मला देखील त्यांच्यासोबत शेगाव येथे येण्यास सांगितलं. मी त्यापूर्वी कधी शेगाव येथे गेलो नव्हतो आणि गजानन महाराज यांच्याविषयी मला काहीच माहीत नव्हतं. मी सुरुवातीस दादांना नकार दिला, पण त्यांनी मला खूप आग्रह केला म्हणून मी शेगाव येथे जाण्यास तयार झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही शेगाव येथे निघालो. तिथे पोचलो तेव्हा मंदिरातील शिस्त व स्वच्छता पाहून खूपच भारावून गेलो आणि जेव्हा महाराजांना पाहिलं तेव्हा तर माझं तेथून पायच निघेना. जणू काही मी तिथेच गोठून गेलो होतो. येथील सेवेकरी भाविकांना चला माऊली म्हणून बाहेर जाण्यास सांगत होते, पण त्यांनी मला एक शब्द बोलले नाही. मी कितीतरी वेळ महाराजांच्याकडे बघत होतो आणि अचानक मला विकासदादा घ्यायला आला आणि मी मग त्यांच्यासोबत समाधीस्थानाच्या बाहेर पडलो. माझे चित्त हरपले होते. माझ्या मनात महाराजांची मूर्ती स्थिर झाली होती. मी दादा यांना म्हटलं की मला गजानन महाराज यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. तर दादांनी मला तेथून गजानन विजय ग्रंथ याची पोथी घेऊन दिली व म्हणाले की हे महाराजांचे चरित्र वाचले की आपोआपच तुला महाराज कळतील. मग मी ती पोथी घेऊन घरी आलो आणि दररोज त्यातील 3 अध्याय वाचन सुरू केलं. आणि खरंच ज्या दिवसापासून मी ती पोथी वाचत गेलो त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात खूप बदल घडत गेले. पूर्वी मला भौतिक सुख सुविधा यांची आसक्ती होती व मी ती मिळवण्यासाठी धडपड करत होतो, पण ते मिळत नव्हते म्हणून मनाची शांती भंग करून घेतली होती. पण जेव्हा मी पोथी वाचत गेलो तेव्हा मला कळालं की एक नवीन गोष्ट आपल्या आयुष्यात 10 नवीन गोष्टींचा हव्यास निर्माण करते. जसं गाडी घेण्याची इच्छा पूर्ण झाली तर गाडी ठेवण्यासाठी मोठं घर घेण्याची इच्छा निर्माण होते व ती इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण झुरत राहतो. या सगळ्या मोहमायाच्या जाळेतून बाहेर काढलं ते महाराजांनी. मी गजानन विजय ग्रंथ याचं वाचन केलं तेव्हापासून मला मिनल हिच्याविषयी देखील आसक्ती राहिली नाही आणि मला आता खात्री झाली होती की माझे गजानन महाराज हेच माझे सद्गुरू असून ते मला योग्य असेल तेच देतील. व खरंच महाराजांनी मला माझ्या आयुष्यात समजूतदार आणि प्रेमळ जीवनसाथी दिली, 2 गुणवान लेकरं दिली व सारे भौतिक सुख सुविधा दिल्या. पण ते सगळं माझ्याकडे स्वतःहून चालत आलं. मी त्याच्या मागे धावलो नाही. खरंच ज्याला गुरु गजानन लाभले त्याचे जीवन धन्य झाले. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता बघूया आजचा आपला प्रश्न मंजुषेतील प्रश्न काय आहे. तर प्रश्न असा आहे की मलकापूर येथे महाराजांना घेऊन जाण्यासाठी किती लोकांचा डब्बा रिकामा करून त्यात भास्कराने महाराजांना बसवलं होतं ते सांगायचे. आणि मागील प्रश्नाचं उत्तर आहे व्रजभूषण यांच्या गावाचे नाव शिवर असे होते. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं योगेश भूमकर, 2 मनोरमा शेराकी, 3 रमेश काळे, 4 सुचिता दोराईस्वामी, 5 श्वेता देशमुख, 6 राजकुमार पाटील, 7 विद्या वानखेडे, 8 बिट्टूस, 9 तृप्ती आखरे, 10 लर्निंग टेक्नॉलॉजी, 11 वैभव गोळे, 12 प्राजक्ता जोशी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या ID लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.